समाजासाठी हे सत्य नाही म्हणतोय मी ते असलं बी काही तर सगळं रद्द करा. हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला पण हे जर एकदा फिरलं ना तो फिरणार. साहेब नव्हते आज ते म्हटले मी सोमवारी होतो मला 2-3 दिवसात अभ्यास तुम्हाला ते प्रमाणपत्र द्या आणि कुणबी सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून त्यांनी बंदच केला. ते इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणजे आता मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल. लहान विषय नाहीये आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल. ते बी सांगतोत म्हणले करतोत म्हणले आता करते नाही त्यांचा भाग पण मी थांबणार नाही हे त्यांचा एवढा निरोप दिलाय. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात. कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे. ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते. जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन देऊ ठीक आहे. ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. ते त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोत म्हणलेत. हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी